आपल्या महाराष्ट्र राज्यातील फ्लॅट धारकांसाठी सरकारने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। फ्लॅट, इमारती आणि व्यावसायिक संकुलांचा अधिकृत डाटाबेस आता तयार करण्यासाठी मंत्रिमंडळाने व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड नियमांना मंजुरीही दिलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारची नियमावली तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे। मात्र आतापर्यंत इमारतीतील स्वतंत्र फ्लॅटची सरकारी पातळीवर स्पष्ट नोंद नव्हती। नवीन निर्णयामुळे आता प्रत्येक फ्लॅटची स्वतंत्र आणि अधिकृत नोंद सरकारी अभिलेखात दिसणार आहे। यामुळे मालमत्ता व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होणार आहे। या नियमानुसार प्रत्येक फ्लॅट धारकाला स्वतंत्र व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे। त्याचबरोबर संबंधित जमिनीच्या 7/12 उतार्यावरही फ्लॅट धारकाचे नाव नमूद केले जाईल। आतापर्यंत फ्लॅट धारकाचा अधिकार केवळ त्याच्या घराचा 4 भिंतींपर्यंत मर्यादित होता। मात्र आता इमारतीखालील जमिनीत त्याचा नेमका हिस्सा किती आहे याची अधिकृत नोंदही या कार्डवर दिसणार आहे। जमीन अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या निर्णयामुळे एकाच फ्लॅटची अनेकांना विक्री करणे किंवा त्यावर वारंवार कर्ज घेणे यासारख्या फसवणुकीच्या प्रकारांना मोठा आळा बसणार आहे। कारण आता प्रत्येक फ्लॅटची स्वतंत्र नोंद सरकारकडे उपलब्ध असेल, ज्यामुळे व्यवहारांची पडताळणी सोपी होईल। व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डमध्ये इमारतीचे एकूण क्षेत्रफळ, फ्लॅट धारकाचा चटई क्षेत्रानुसार हिस्सा तसेच डिजिटल स्वाक्षरी आणि QR कोड यांचा समावेश असेल। यामुळे दस्तऐवजांची पडताळणी अधिक सोपी आणि जलद होणार आहे। नवीन नियमानुसार फ्लॅट धारकाचे नाव जमिनीच्या उतार्यावर गट क्रमांक, हिस्सा अशा स्वरूपात दिसणार आहे। यामुळे वारस नोंदणी, विक्री आणि गहाण ठेवण्याच्या प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे। सरकार लवकरच या नियमांचा मसुदा हरकती आणि सूचनांसाठी प्रसिद्ध करणार आहे। अंतिम मंजुरीनंतर शहरी आणि ग्रामीण भागात पथदर्शी प्रकल्प राबवले जातील। भूमी अभिलेख विभागाकडून प्रत्येक इमारतीचे सर्वेक्षण केले जाईल। सुरुवातीला ही प्रक्रिया मॅन्युअल पद्धतीने होईल। पुढील टप्प्यात सर्व माहिती ऑनलाईन प्रणालीत अपडेट केली जाणार आहे। या निर्णयामुळे मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या शहरांतील लाखो फ्लॅटधारकांना मोठा दिलासा हा मिळणार आहे। मालमत्तेवरील हक्क अधिक स्पष्ट होणार असून व्यवहारांमध्ये पारदर्शकता अधिक सुरक्षित वाढणार आहे।